नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये. जसे की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत. जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे. आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल. आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही. त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल. तर चला मित्रांनो, आता थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही जे आपलं CapCut Pro याला ओपन करून घ्यायचे आणि जे VPN वगैरे आहे ते तुम्ही कनेक्ट करून घ्यायचे आधी, ठीक आहे. आता काय करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करून सिंपली तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचे, HDवरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचे. खाली ऑप्शन स्क्रॉल करून एक्सप्रेस रेशोमध्ये यायचे. 9:16 रेशो घ्यायचे, ओके करायची आहे. फोटोची लेअरला अशा प्रकारे 20-30 सेकंदापर्यंत पहिले ओढून घ्यायचे, ठीक आहे. नंतर परत तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे आणि तर तुम्ही ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. परत तुम्ही व्हिडिओजमध्ये यायचे. तर मी तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ दिलेले आहे. तर हा तुम्ही घेऊन घ्यायचे ब्लॅक कलरचा, इथून याला ॲड करून घ्यायचे. जसे की तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ इथून मी घेतलेले आणि ते ॲड केलेले आहे. आता काय करायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगणार आहे तसं करायचं. आधी या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तुम्हाला एक्स्ट्राक्ट ऑडिओ हे नाव तुम्ही शोधायचे, ऑप्शन शोधायचे. तर याच्यावरती क्लिक करून याच्यावरचं जे काही ऑडिओ गाणं आहे तर त्याच्या प्रकारे खाली घेऊन घ्यायचे, ठीक आहे. आता काय करायचं, आता जिथं स्मॉल कट जिथपर्यंत आहे तिथपर्यंत राहू द्यायचे. आता इथं गायब होतो, या ठिकाणी गायब होतोय. जिथं गायब होतं इथं थांबायचे. वरचा मेन फोटोचं क्लिक करून स्प्लिट करायचे. आता जिथं नाव दिसतंय स्मॉल कट तिथं थांबायचे. आता या ठिकाणी दिसतंय इथं थांबायचे आणि स्प्लिट करायचे. अजून अशा प्रकारे जिथं हे नाव गायब होतंय तिथं थांबायचे आणि स्प्लिट करायचे, ठीक आहे. या ठिकाणी गायब होतंय नाव, तर इथं थांबायचे, स्प्लिट करायचं. परत जिथं दिसतंय तिथं थांबायचं अशा प्रकारे. आता या ठिकाणी दिसत आहे, स्प्लिट करायचे. परत आता पुढे यायचे अजून. आता इथं स्मॉल कट आहे, आता इथं गायब होतोय. जिथं गायब होतंय तिथं थांबायचे, स्प्लिट करायचे आणि पुढे यायचे. आणि आता जिथं हे नाव येतंय दिसतंय या ठिकाणी, तर इथे थांबायचे, स्प्लिट करायचे. परत पुढे यायचे. आता इथून आता आपले बीट 1, बीट 2 अशा प्रकारे सुरू होऊन जातील, ठीक आहे. आता काय करायचं, आधी जिथं नाव हे गायब होतंय, ज्या ठिकाणी नाव गायब होतंय तर इथे यायचे, स्प्लिट करायचे आणि ज्या ठिकाणी बीट 1 दिसतंय इथं थांबायचे, इथे यायचे अशा प्रकारे. मग इथं आपण स्प्लिट करायचे, ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एवढे पार्ट कट करायचे. आता काय करायचे, बीट 1, बीट 2 जिथं आहेत पुढे आता शेवटपर्यंत, तर तिथपर्यंत तुम्ही काय करायचे, पटापट हा फोटो स्प्लिट करून घ्यायचे. आणि आपल्याला अजून सुरुवातीला छोटे-छोटे फोटो पण स्प्लिट करायचे एकदम स्मॉल कटमध्ये, ठीक आहे. तर ते आपण पुढे करून नंतर आधी काय करायचं, तुम्ही बीटप्रमाणे पटापट तुमचा जो काही हा फोटो आहे, तर तो तुम्ही स्प्लिट करून घ्या, ठीक आहे. जसे की तुम्ही बघू शकता, इथून आता मी पटापट स्प्लिट करून घेतो. तर इथं बघू शकता, इथेपर्यंत स्प्लिट केलेल्यानंतर या व्हिडिओच्या शेवटी यायचे. नंतर एक्स्ट्रा पार्ट कट करून फोटोचा इथून डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. आता काय करायचं, आता जिथं आता स्मॉल कट जिथपर्यंत नाव आहे बघू शकता, इथून आता आपण कट केलेलं आहे. आता इथंपर्यंत नाव आहे स्मॉल कट, तर हा जो काही फोटो आहे तर याला थोडं झूम करून घ्यायचं अशा प्रकारे, ठीक आहे. आता काय करायचं, अशा प्रकारे फक्त एकदम छोट्या-छोट्या साईजमध्ये तुम्ही फोटो स्प्लिट करायचे, एकदम छोटे-छोटे साईजमध्ये स्प्लिट करायचं. जसं की तुम्ही बघू शकता, मी एवढ्या-एवढ्या साईजमध्ये स्प्लिट करतोय. तर तुम्ही अशा प्रकारे एवढ्या-एवढ्या छोटे-छोटे साईजमध्ये तुम्ही फोटो स्प्लिट करायचे. ज्या ठिकाणी स्मॉल कट नाव असेल तेवढाच फोटो तुम्ही अशा प्रकारे एकदम छोट्या साईजमध्ये स्प्लिट करायचे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे, ठीक आहे. ठीक आहे, मी स्प्लिट केलेले बघू शकता. आता पुढे हे नाव गायब होतं, हा फोटो जसा तसा राहू द्यायचे. आता पुढं या फोटोवरती नाव येते, म्हणजे याला काय करायचं, याला पण तुम्ही एकदम स्मॉल कटमध्ये तुम्ही तुमचा जो काही हा फोटो आहे तर तो तुम्ही स्प्लिट करायचा एकदम स्मॉल कटमध्ये, ठीक आहे, पटापट. तर मी हे छोटे-छोटे साईजमध्ये कट केलेले आहेत, ठीक आहे, बघू शकता. आता काय करायचं, आता तुम्ही फक्त एक-एक फोटोवरती यायचं अशा प्रकारे. नंतर इथं तुम्ही रिप्लेसमध्ये यायचे. फोटोमध्ये जाऊन तुम्ही वेगळा फोटो रिप्लेस करायचे. तर पटापट काय करायचं, तुम्ही तुमचे हे जे काही फोटो आहेत ते तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे वेगवेगळे, ठीक आहे. तर मी काय करतो, पटापट हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो. मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो, इथं बघू शकता सगळे फोटो मी शेवटीपर्यंत रिप्लेस केलेले, छोटे-छोटे फोटोपासून तर सगळे मी रिप्लेस केलेले. आता हा जो काही बिटमार्क व्हिडिओ आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचं आहे, ठीक आहे. आणि नंतर काय करायचं, आता इथं मी जिथं ज्या ठिकाणी सांगतोय तिथे यायचं. आता एकदम सुरुवातीला यायच्या आधी, सुरुवातीला आल्यानंतर काय करायचे, तुम्ही इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि वरती तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे अशा प्रकारे /रिव्हील,
अशा प्रकारे रील अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे. ठीक आहे. सर्च केल्यावर आता इथं बघू शकता एक नंबरला आलेला आहे. हा तुम्ही व्हिडिओ पेज घ्यायचे, ओके करायचे. इथं बघू शकता इथं लागून जाईल. आणि नंतर नंतर काय करायचे, याची लेयर तुम्ही काय करायचे, जो इथं थोडा आपण एक फोटो सोडलाय मोठी लेयरवाला, तर या ठिकाणपर्यंत ओढून घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे कमी करून घ्यायचे मागं. नंतर एवढं झाल्यानंतर नंतर ॲडजस्टमध्ये यायचे आणि याची जी काही स्पीडची रेस आहे, तर हिला इथून अशा प्रकारे 85-86 पर्यंत करून घ्यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे ठीक आहे. 86 पर्यंत तुम्ही करून घ्यायचे. आणि इथून काय करायचं, फक्त डुप्लिकेट करायची पेजला. परत आता पुढचा जो छोटू-छोटू आपली क्लिप आहे, तर इथपर्यंत इथं यांना या व्हिडिओ पेजलातून लावून घ्यायचे. ठीक आहे. आणि जिथं हा आपण एक सिंगल फोटो लावले, तिथं परत तुम्ही इथं बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचे. परत एक एक लेयर कॉपी करायची पिकची. परत अशा प्रकारे पुढच्या फोटोपर्यंत घेऊन घ्यायचे. आणि परत पुढचा जिथं आपला एक सिंगल फोटो आहे सोडलेला, तर इथे हे अशा प्रकारे लावून घ्यायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे मी जशा प्रकारे लावतोय, तसं तुम्ही व्हिडिओ पेज लावून घ्या. ठीक आहे. हा वाला कमी केलेली बघू शकता. अशा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे, 4 ठिकाणं हा इफेक्ट मागे पुढे झालेला दिसेल, पण इथं बरोबर लागून गेलेलं आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारे तुम्ही 4 ठिकाणी हा तुम्ही व्हिडिओ पेज लावून घ्यायचे कॉपी पेस्ट करून. ठीक आहे. आता जो काही पुढचा फोटो आहे, तर याच्यावरती यायचे. ठीक आहे. आता काय करायचं, आता या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनमध्ये यायच्या आधी. ठीक आहे. आता इथून काय करायचं, सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक इफेक्ट शोधायचं. सापडत नसेल तर तुम्हाला सर्च करावं लागेल. तर इथं मला लवकर सापडणार नाही, म्हणून काय करायचं, सर्चिंगवरती क्लिक करून तुम्ही स्लाईड अशा प्रकारे स्लाईड अँड अँड फ्लिप अशा प्रकारे टाकायचं. ठीक आहे. स्लाईड अँड फ्लिप आणि ओके करायचं. ठीक आहे. अशा प्रकारे बघू शकता या फोटोला इथून हा जो व्हिडिओ इफेक्ट्स आहे, तर तो म्हणजे सॉरी ॲनिमेशन आहे, तर तो लागून गेलेला आहे. नंतर हे देखील 2 आणि 3 नंबरचा फोटो आहे हा पुढचा. आपण याला 1 नंबरचा फोटो समजून, हे मागचे देखील छोटे-छोटे, तर त्यांनी आता त्यांचं आपलं काम झालेलं आहे, म्हणून त्यांना सोडून द्या. आता हा 1 नंबरचा फोटो आपण समजू 1 नंबर. आता हे 2 नंबर, 3 नंबर. तर हा 2 नंबर आणि 3 नंबरचा फोटोला तुम्ही कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन लावायचं हा वाला. सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घे तुम्ही, इथं वरती सर्च करायचे. नंतर तो ॲनिमेशन तिथं तुम्हाला सापडून जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे पॉपिंग कँडी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे दोघं फोटोंना. ठीक आहे. तर आता हे दोघं फोटोंना मी पॉपिंग कँडी नावाचे ॲनिमेशन लावलेलं आहे बघू शकता. ठीक आहे. आता इथं काय करायचं, इथून आता आपल्याला हे जे काही चौकोन बॉक्स आहे, या ठिकाणी बघू शकता हे चौकोन बॉक्स आहेत छोटे-छोटे. तर यांना काय करायचं, आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचे. ठीक आहे. आपल्याला एकच ट्रान्झॅक्शन लास्टपर्यंत लावायचं, फक्त शेवटचा फोटो तुम्हाला सोडायचा आहे. तर मी तुम्हाला आता सांगेल तशा प्रकारे तुम्ही लावायचे. ठीक आहे. आता सिंपली या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्ही वरती सर्चिंगमध्ये डिले झूम अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे. ठीक आहे. डिले झूम आणि इथून बघू शकता इथं आलेलं आहे. हा तुम्ही ट्रान्झॅक्शन लावायचं, ओके करायचे इथून अशा प्रकारे. परत पुढचा बॉक्सवरती क्लिक करून इथून तुम्ही ट्रान्झॅक्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही डिले झूम परत सर्च करायचे. परत तुम्ही हा ट्रान्झॅक्शन इथून लावून घ्यायचे. अशा प्रकारे शेवटपर्यंत लावत चालायचे. फक्त शेवटचा एक जो बॉक्स आहे त्याला सोडून द्यायचे. ठीक आहे. तर मित्रांनो इथून बघू शकता हे जे काही चौकोन बॉक्स होते, तर सगळे चौकोन बॉक्सला मी हा ट्रान्झॅक्शन लावून घेतलेला आहे डिले झूम. फक्त शेवटचा हा बॉक्स तुम्ही सोडून द्यायचे. ठीक आहे. आता जो काही शेवटचा फोटो याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे, झूम ऑन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. आता परत तुम्ही आता एकदम पुढे यायचे, इथं स्टार्टिंगला म्हणजे इथून जे काही आपण ट्रान्झॅक्शन लावायला सुरुवात केलेली ज्या ज्या बॉक्सपासून, तर त्या बॉक्सचा पुढचा जो काही फोटो आहे, तर याच्या स्टार्टिंगला याच्या फोटोवरती क्लिक करून इथं तुम्हाला एक की फ्रेमचं इथं ऑप्शन दिसतं. तर स्टार्टिंगला इथे की फ्रेम द्यायचे. ठीक आहे. स्टार्टिंगला की फ्रेम दिल्यानंतर काय करायचे, याच फोटोच्या शेवटी यायचे एंडिंगला आणि इथे की फ्रेम द्यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, फोटोला तुम्ही एवढं झूम करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे 2 फूटहून झूम करायचे, पण इथं तुम्हाला की फ्रेमवरती थांबायचे त्याचे, तेव्हा झूम करायचे. ठीक आहे. आणि नंतर आता इथं बघू शकता किती छान प्रकारे फोटो इथून झूम होतोय. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, अशा प्रकारे शेवटीपर्यंत जे काही आपले फोटो आहेत, सगळ्या फोटोना तुम्ही स्टार्टिंगला की फ्रेम लावायचे आणि शेवटचा की फ्रेमवरती येऊन झूम करायचे अशा प्रकारे. ठीक आहे. तर स्टार्टिंगला की फ्रेम लावायचे, नंतर याच फोटोचा शेवटी घ्यायचे. इथं की फ्रेम तुम्ही लावू शकता किंवा डायरेक्ट झूम केला अशा प्रकारे तर की फ्रेम लागून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे शेवटीपर्यंत फक्त शेवटचा एक फोटो सोडून द्यायचे आणि बाकी सगळ्या फोटोंना तुम्ही इथून की फ्रेम लावून घ्यायचे अशा प्रकारे. ठीक आहे. मित्रांनो आता इथं बघू शकता सगळे जे काही फोटो आहेत, तर यांना मी इथून की फ्रेम लावून घेतलेले किती छान प्रकारे झूम होत आहे बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही की फ्रेम लावून घ्यायचे. नंतर काय करायचं, इथं जो आपला 2 नंबरचा 3 नंबरचा फोटो आहे, तर हा सोडून द्या. आता जो इथं आपला पहिला ट्रान्झॅक्शन लावलेला फोटो आहे, तर याच्यावरती यायचे व्हिडिओ पेजमध्ये यायचे. इथून तुम्ही काय करायचे,
डेकोरमध्ये यायचं, ठीक आहे. डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आणि थोडंसं अशा प्रकारे खाली यायचं, ठीक आहे. खाली चालायचे. तर इथे एक तुम्हाला इपिक सापडायचं आहे. सापडत नसेल तर मी तुम्हाला डायरेक्ट आता स्पेलिंग सांगतो. ती स्पेलिंग तुम्ही इथं सर्च करायची, ठीक आहे. तर तुम्ही वरती सर्चमध्ये तुम्ही काय करायचे, निऑन अशा प्रकारे सर्च करायचे, ठीक आहे. निऑन लव्ह बबल्स हे तुम्ही अशा प्रकारे सर्च करायचे आणि ते एक नंबरला येऊन जाईल. तर हा पेज घ्यायचे, व्हिडिओ पेज, आणि याची जी काही लेअर आहे तर ती शेवटीपर्यंत ओढून घ्यायची. बस एवढंच करायचे. तर बघू शकता आता हे जे काही व्हिडिओ आहे तर आपलं ते रेडी झालेले बनवून. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बनवून घ्यायचे, ठीक आहे. आता व्हिडिओ बनवून झाल्यानंतर सिम्पली ते AI HOD क्वालिटीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची. खालच्या वेळेस तुम्ही फुल वाढवून घ्यायचे लगभग, ठीक आहे. नंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसच्या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.